अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची चल की जरा पाय उचलून. मी आज व्यवस्थित आवरलं म्हणून मला चालता येत नाही पटपट, कळलं का? होय ना. हा तुला चला. एवढं नटाय कोणी सांगितलं होतं? हा सांगायला लागतं का? मला काय कळत नाही का? ते बघितलं ना त्या मटनवाल्याच्या तिथं? काय बघितलं का? अरे ते मटन द्यायचं सोडून ती बाकीची माणसं तुझ्याकडे सगळी बघत होते, त्याचं काय? मग काय त्यांना डोळं झाकवा नको मी आता? त्यांचं डोळं आहे ते बघतील. आपण कोणी सांगितलं तुला एवढं नटाय? कोणी सांगितलं म्हणजे? तुम्ही काय दुसऱ्या बाळला बघताना काय डोळं झाकून घेता काय? मग तुमच्या बायकोला बघितलं म्हणून काय तुम्हाला एवढा राग आला? चल चल, ही पिशवी घ्या, मला नाही घेऊ वाटा नाही. हा पिशवी चला. ऐक ना, 2 मिनिटं थांब जरा, मी आलो. आता काय करायचं? कुठं जायचंय? आलो लगेच आलो. 1 मिनिट. पटकन यायचा. काय माणूस कुठं गेलाय काय माहिती आता. यायला जा, बघितलं तर कुठं नाही. उभं राहायचं बाय ह्या माणसाची वाट बघत. आला वय, तासभर थांबायचं की अजून तिकडे? झाला थोडा उशीर. अहो एवढं करा, एवढा वेळ लागतो का कुठं? चल की आलो की आता. माणसं येता जाता नुसते बघत राहते ती. चला. काय होत्यात? बघतात नुसती रखा रखा माझ्याकडं. तुला कोणी एवढे मेकअप करायला सांगितले होते? हा कोणी म्हणजे काय? मी नटायचं का नाही? काय नवं लुगडं घातलं की झालं का मेकअप लगेच? नटायला असं काय कुठं जायचं होतं? गावातच जायचं होतं ना. गावात यायचं असलं म्हणून काय नटायचं नाही काय मी? आणि काय नटली व नटली नटली लावलंय नुसती नवीन साडी तर घातली. ऐक ना, कुठं ह्याला जायचं नव्हतं शहरात, इथं गावातच यायचं होतं. मला सांगा तुम्ही गेला कुठं होता इतक्या उशीर? अगं इथंच होतं ना, कुठं अहो गेलं? एवढ्या वेळात माणसं अख्खी काय नको ती दुनिया पालती घालून येते ना, तुम्ही काय करत बसला तिकडे एवढ्या वेळ? चल जाऊ दे. पण एवढ्या कामाला एवढा वेळ नाही लावणार. माझा ना भरोसा नाही तुमच्यावर. मला चेक करू दे तुमच्या बरं, चल ना, असू दे. हा बा. अगं नाही काय नाही तर सरका बाजूला. नाही काय काय नाही होय? हे काय आहे? हे कांड करा गेलता काय तुम्ही तिकडे मला इथं उभा करून रस्त्याला? बरं ऐक ना, एवढंच पैसे आहेत माझ्याकडे. अहो लाज वाटते का तुम्हाला? तेवढंच पैसे होतं. इथं माणूस कसं कसं करताय ते दिसत नाही. आणि ह्याला जातो म्हणून जायचं तिकडे कांड करून यायचं वय 10 रुपये पिऊन. ठीक आहे. देत नाही. चला घरी. ऐक ना, ए गप घरी चला. ए राणे दे ना. तुम्हाला मी ना का रस्त्याला हाय उग माझं का नाही डोकं हलवू नका. मला ना मी चिडले ना तर मी रस्ता बी म्हणणार नाही बरं का. मी सांगते आता. हा बरं ऐक की. गप घरी चला. ए चला घरी या तुमच्याकडे बघते. ए राणे, मग येवाय काय आता कसं झालंय माहिती आहे का? आता जातो गावाकडं. अहो थांबा की राव, आज आवाकडा आताशी तर निघलाय आज तर. गावाकडे गेलं पाहिजे राव. असं काय करताय राव? थांबा राव, आकाड निघलाय, संध्याला येऊन द्या घरी. नाही तुम्ही ऐका जरा. पाहिजे तर 2 दिवसांनी परत येतो तुम्ही. नको 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 नको, कशाला 2 दिवस आणि 3 दिवस लावायच्यात राव? आज तर निघलाय आकाड. अहो पोर मला नाव ठेवतील राव. सारखाच लिकीकडे पळतोय, पोरीकडे पळतोय, लिकीकडे पळतोय म्हणतील राव. तेव्हा काय येवाय पुरींसारखी माया नाही राव. अहो बापावर पुरींची माया आणि बापाची पुरींवर माया असती. बरोबर आहे. आलं आता का ध्यानात? हो तुमचं सगळं खरं आहे. हा आणि मग तुम्ही आणचाल मटण, त्याचं बी काय नाही. हा आणि मग पण मला जाणं भाग आहे राव. आता असं करू, मठानं आणलं का नाही मस्तपैकी करायला लावू. जीव खाऊ पिऊ मस्तपैकी राव. थोडी घेता बिताय का? कशाला राव तसला अजून काय? खाऊ हे घेऊच नाही, कशाला उगाच लावताय घरी घ्यायची काय, रोज घेतोय का आपण? पण ऐका, हा तर तसलं चिकन बिकन खात नाही आम्ही. अहो बोकडाचा आणायला लावतो की राव. मग थांबतो बाबा. अहो माझा संजयच मुळात चिकन खात नाही, बोकडाशिवाय खात नाही मटण. तो आणणार पण नाही, बोकडाच आणणार मटण. हा मग ठीक आहे म्हणताय तर असू द्या. शेवटी पाव नाही, युवा आहे का कोण आहे?
चालतंय, सोन आहे की माझं ही सोन तुम्ही बी देवासारखं आहे मला येवाय. काय सांग आणि आता माझ्या पोरांनी दारू सोडल्यापासून इतकं माझं घर फ्रीज झालंय. तुमच्या पोरीला इचरा. माझी पोरगी आहे म्हणून तुमचं घर फ्री हाय आहे. हाय हाय आहे का नाही? ही बाकी खरं आहे की. मग माझी पोरगी सोन्यासारखी आहे घरात तुमच्या ती. अहो तुमच्या पोरीनंच घेतलं समजून म्हणून तर ही झालंय ना. बरं आता मग जायचं काय? येत आहे म्हणता हा येत आहे ना. हो चला. चला. पैसे नसले तर काळजी करू नका. नाही ना माझ्याजवळ हलके पैसे राहू. मग टेन्शन गेलं. आणि चला मग मला धरा गाड्या. दमानी दमानी. दमानीच आहे दमानीच आहे त्याच्याबद्दल नाही वाद. बरं ऐका की हा ह्यातलं पोरीला बी काय कळलं नाही पाहिजे हो आणि जावायला बी काय कळलं पाहिजे. नाहीतर पोरगी माझ्यावर बिघडल म्हणून येतोय बापन पेत बसतो अहो, येतोय. पोरगी तुम्हाला म्हणेल आणि माझं पोर काय म्हणेल. हा, हा. मी सोडली आणि बापाने चालू केली काय पुन्हा दारू. असं काय व्हायला नको. नको नाही 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 होणारच नाही तसलं. आणि आपल्यातच राहू द्या. हो. ए ग बसा बाटली फिटली काय नाही शांत बसायचं आता उगा वाद घालायचं नाही. आणलंय करून खाऊ घालू द्या देणार आहो. तुमच्या पण बापाला आणि माझ्या पण बापाला ती शिजवून खाऊ घालू द्या मग मी तुमच्याकडे बघते. यार काय खुसूर फुसूर चाललंय हा मजा चालली राव पिशवीन काय हा अहो, कशा सावकार माझ्यान काय काय लागा सांजे आता सुधारल्यागत वाटतोय जरा बायको बी काय साडी नवीन ही आता चांगलं चाललेलं दिसतंय. हा चाललंय की. किती टाकला सरपंचाला अहो, काय बोलता राव झालं की आता संपलं की त्यांचं. काय राणी मग लय भारी साडी बिडी काय काय आता तुम्ही काय जळत असता सावकार आमच्यावर. संजय हे बघ मी काय वाईट बोलत नाही हा. आता चांगलंच म्हटलं पाहिजे का नाही आता सगळ्या दूर रागायला जाऊ नको बरं का. वक्त राहिलं ते कोण बी नाव ठेवायचं. चांगलं राहिलं नुसतं नवीन लुगडं घातलं तरी ते कोण बी नाव ठेवायचं. लय चांगलं चाललंय. सरपंचाचे पैसे भेटलं का हो पिटलं की. हे बघ उद्यापासून राणी दोघांना माझ्याकडे यायचं. बघू तुम्ही का माझी माणसं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांभाळले हा आणि या पिशवीत काय आणले मटण आणलंय. मजाच झाली मग हे काय माग त्याला डावाच ते बोलू दे की काय बोलू दे की. होय संजय ते काय झालंय सासरा आलाय ना बर 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 2-3 दिवस झालं इथंच होतं. 10 काडबी आलाय संपत तर म्हणलं मटण बिटन आणून त्यांना खायला घालून लावावं. आईला मग काय हाय का नाही सावकाराला भाकरीला पीठ नाही 4च भाकरी. राणी संजय देऊ की तुम्हाला बी. तू त्याची बाकीची काळजी करू नको. नाही हा तुम्हाला माझं नियोजन करायला लागेल. अरे करणार लागा संजय हा तुला किती लागते कुठली लागते तेवढी सांग. तुमच्या मनाने आणि काय आणायची. बर बर चालते आणि उद्या कामाला यायचं विसरू नका दोघं बी बरं का राणी येऊ ना जेवाय ना नाही ये. परत माझी चेष्टा करतील हा? अहो, तुमची चेष्टा करेल करावं सावकार. हा? हा ठीक आहे हा, राणी मस्त पैकी रस्ता झाला पाहिजे. या तुम्ही संध्याकाळी या. नको संजय हो, हो. तो घेऊन येतो हा. तुला किती आणू सांग तुम्हाला माहित नाही बे. बरं, दोघाला बी आणा की. आणतो माझ्या मला ते जाऊ का आणि उद्यापासून बघ द्या ना ठेव उद्यापासून कामाला यायचं. बरं आता तू काय कर लागता येईल. काय सांगितलं सावकाराला आणायला. काय तुला काय सांगू. अहो लाज धरा धरा आता उघड माझ्या समोर सांगायला लागलाय तुम्ही. तर सावकार बी नाच काय घेऊन सांग म्हणतोय. राईट. आणतो आजचा दिवस आहे मटण बघा तुमच्या बापाला आणि माझ्या बापाला जेवाय घालणार तुमच्या सकट त्याचा झाला पण बाहेर. जाऊ दे तू उरक हा. कामाला उरक, टाका बाजूला. यायला नसते कालवाच करते बिना कामाचं. आयला ही कसली दारू म्हणायचं हो हिला. अरे आता तुमच्या एकटाच नाही दुकानात घेतली होय राव. ही काय इंग्लिश म्हणायचं काय का? इंग्लिश का फिंग्लिश काय आपल्याला तरी कळतं इंग्लिश आहे का असू दे. कसले. काय तुम्हाला येत नाही वाचायला आणि मला येत नाही. हो सांडू पडली पडली होती का नाही मला मागायची. मग काय तर का थोड्या पैशाची आहे आहे का थोड्या पैशाची आहे का. बर चेस युवाय लय छान करती गड्या. आयला लय झालं गाड्या. आपा काय चाललंय. काय नाही आता ही वय आल्यात गावाकडून त्यांच्या गावाहून म्हणलं आता जाणार आहेत जेवलं की जाणार आहेत. काय आखलीचा भाग आहे का आपा. पाहुणं आल्यात राव. अरे आज बारसला का मी पांढरंगावर आलोय आताची. आणि बघतोय तर ही आता तुम्ही पांडुरंगावनं आलाय पाया पडू की इथनच का लाकडी लिंबुडीत ना आलाय का कुठलं कसं आम्हाला तरी कळणार हो. बाराव कुठं ना आपा काय मला कळणार वय झाले. अहो, हो. पितोय ठीक आहे तू बी ही
आणि अजून लका पालख्या वळायच्या त्या अहो रोज आहे का राव ही वाया आलंय आता जायच्यात आहे मटण लावलंय शिजवायला तर म्हणलं आपलं थोडी थोडी घेऊ. काय झालं माहिती आहे का सरपंच, येवायला म्हणलं नको मला जायचंय गावाकड, पण नाही म्हणले आज आखाड चालू आहे. आता काय ऐकावी लागतं येवायला. घेताय का थोडी काय आखलीचा बाग आहे का आपण थोडी आज 12 आहे राव आता शिक तर अजून पालख्या फिरायच्या तो बरं चालू केलं. देवाहून आल्यात म्हणल्यावर काय जमते काय राव येवाय. देवाच्या दारातला का तुमचे कुशल पाराव पेत बसलाय काय तुमचा आदर्श काय सर बाकीच्या अहो आम्हाला वाटलं ते आम्ही म्हणतोय बघा. सरपंच असू द्या. काही वय तुम्ही त्याच्या नादाने काय दोघांचं आता काय? येवायचं व्हायचं आग्रह करावं केल्यावर ऐकावं बी लागतं. काय करता सरपंच, कसं असू दे आता काय. बदल काय रोज आहेत का आपल्या बदल करा बरं का तुमच्यात थोडासा बदल चुकीच झाले म्हटलं बघा तर लगा अरे अजून लगा आज 12 आहे लगा तुम्हाला काय अहो, आता ह्याच्यात कशाची 12 आणि 13 आली राव हाय थोडं थोडं आपल्याकडे काय कसं वय झालंय येवाय तुम्हाला म्हणलं होतं का नाही म्या. घ्या थोडी थोडी अहो ऐका की, तुम्हाला म्हणलं होतं का नाही म्या हा की गपचिप घेऊ. तुम्ही पारावच आणून बसवलंय का नाही. अहो, मग आता बसायची जागा ही तर तेवढी चांगली आहे व्यवस्थित वाटते का नाही. काय लोक येते ती जाते ती बघ. तुम्हाला म्हणलं तर राव घ्या, काय घ्या घ्या पटपटा. काय ही मला तर काय बरोबर वाटत नाही. हे. मुंग्याचा आल्या गाड्या डोक्यात. अहो, किंगरी वाजल्या की झालं डोक्यात. काय वाय काय नाही का रे काय नाही पारावर बसलाय. आता आल्यात पाहुणे मग म्हणलं वाय थोडं पाहुण्याला खुश करावं जाणार आहेत ना आता. आई वाय बागड्यागत कपडे घालून बसलाय, तुम्ही पिवळं झालाय पाराव पेताय राव. हे बघ तुला ही बोलायला नाही बोलावलं तू कसं द्याला रे. अर्धीची सोय होईल का? तुला अर्धी देऊ का आता अर्धी. युवाय ही असं म्हणल्यावर मला बरं. हे उठ रे तू हे उठ. बापा जोडीदार आहे का ना? 2 मिनिटं बसू दे. अरे बरोबर आहे पाहुण्या रावळ्यांनी आवड ठेवायची. आपल्या गावातला आपण दोघं आहे ती काय आपल्या गावातले आहेत का. 2 मिनिटं तर माझं ऐकून घ्या. लगा तू उठला का तू का उठ म्हणतोय तू माझं तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या. आपण हा काय संघ जातोय का नाही, मग प्यायला एक गोट तरी द्या आ, मला. तुला उठ म्हणतोय का नाही. उठ युवाय हाणू उठ नका, माझ्या बोलणं उठ. हाणू नका. अहो, काय राव ही उगाच राव. पेत नाही पण मटण खाऊ का संध्याकाळी? आता थांब. युवाय थांबा. मला नाही जमत. अहो युवाय ऐका हा. की, हाणू नका. मागतय बिचारा तर द्या थोडी. नाही नाही हाय का आता शिल्लक थोडी राहिली या. बरं येवाय तुम्ही तर द्या सांगा राव मला. अहो ऐका की, पाहुणा काय रोज येणार आहे का आपण रोज आहे गावात. संध्याकाळी आपण दोघं प्यायची. हा संध्याकाळी येतो उठ जातो. एक 90 आणा तुम्ही येताना. हा, येताना ये घेऊन. माशा पडतेल्या बरं काही नाही नाही तुझा बाप किती वेळ झाला गेलाय ग. येते ना त्यांचं काय तुम्ही घ्या खाऊन बस तुम्हाला वाढते मी. ते आल्याशिवाय कसं मी जेवणार आहे. नाही काय होत त्याला खा. काय इडे झाले का काय. मग कवा यायचं ते कवर बसायचं त्यांची वाट बघत. अरे किती वेळ झालं गेले तर अजून येणार. काय ह्यांना बी कुठं नेलंय तुमच्या बापाने काय माहिती बसल्या ती गप्पा तुझा बापच टाइमपास करतो ह्याच्या संग त्याच्या संग. त्याच्या वळी येतो इथं तुमच्या बापाच्या का त्यांच्या. अरे माझं म्हातारा नाही कुठं थांबत, पण गावात जमीन जे घेतले ते तुझं म्हातारा सारखं ह्याच्या बरोबर गप्पा मार त्याच्या बरोबर गप्पा मार. मग आता नको आहे मारायला. आता किती वेळ झालं बसलोय आपण इथं, कधी यायचे. माझा बाप एकटा गेला ना म्हणजे आला असता लगेच तुमच्या बाप आहे बरोबर म्हणून एवढा उशीर लागलाय. बरोबर आहे. काय बरोबर आहे आता काय खोटं बोलती वे. काय दमन चला दमन. युवाय तुम्ही लय प्यालाय बरं का, पण दमन चला. तुम्ही मला बी पाडचल तुम्ही बी काय राव तुम्ही युवाय हे. एवढंच बाकी होतं आता. बघा लेख एक पटन बाप दुप्पट. तुझ्याच बापाने दारू पाजून आणली माझ्या बापाला. काय पटतं का माझ्या बापाने धरलंय त्यांना. माझा बाप नीट आहे, तुमच्याच बापाला धोतर धरा येतंय का. अगं ती माझा बाप कधी दारू पित नाही, तुझा बाप तरी आधी मध्ये दारू पितो मला माहित आहे चांगलं.
पण माझा बाप तुमच्या बापाला पाजणार नाही. तुमचा बाप काय बारीक नाही, आधीच लेकाची काय अवस्था आहे कळत नाही रे बापाला. बरं, जाऊ दे लय आलंय काय अजून ऐक ना चालाय तरी येते का ढोचाऱ्याला? गपकी यायला लागलेत गप बस की जरा. तुम्हाला काय हे तुम्हाला नाही राव काय कळत. उडा 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 थांबा थांबा तुम्ही बी पाडताल आणि मला बी पाडता ते पाडताल मला उडा थांबा थांबा लय लय माझा चष्मा पडेल परत उडा थांबा मला चप्पल घालून घालायचे आपल्या थांबा चला चला चप्पल बिप्पल काढा की वाई काही आहे का घरात चाललोय राव आपण या बसा बसलो बसा मामा. बस बस बसा येवाय खाली बसा बसा आप्पा हा हे वाढ पटपट ए तू बी जेव रे आम्ही जेवतो. पाहुणं तुम्ही बी जेवा थोडस जेवतो मी वाढ ह्यांना पुढे थोडं थोडं वाढ ऐक ना बरं का नानी. बस बस ए मी आलो लगेच त्यांना पोटभर जेवाय का हो आतलं वायच वाढ माझ्या बसा कळतंय मला, शांत बसा. मी आलो लगेच हो आता तुम्ही कुठे चालला? आलो लगेच तर त्यांना जेवाय काढ नीट यायचं बरं का? येवाय नीटच आलो. तुम्हाला जेवाय पोटभर जेवा मी आलो लगेच. जेव या लवकर या तवर आम्ही बसतोय जेवायचं तुम्हाला ताट घ्या की येवाई मला देते पोरगी हे घ्या म्हणतोय तर आणलं खाऊ दे त्यांना बी. ही घेऊ द्या मी देतोय की ह्यांना बरं. अहो हे घ्या तर. देऊ द्या की राव हे काय घेतलंय काय राव हे? तुम्ही राव चेष्टा करताय हे बरोबर नाही राव तुमचं मला काय अण्णा? पण हा पाया पडतोय तुमच्या, जेवण करा आणि जावा तुम्ही निघून इथलं. अगं बस पोरे तसं काय माहितीये आता येवायने लय आग्रह केला म्हणून मी थांबलो नाही तर मी चाललो होतो आप्पा तुम्हाला तरी लाज वाटली का हो थोडीशी तरी? मला आपला पाहुणा आहे तुझा बाप आहे केला का असं काय तुम्ही असं म्हणलं तर मग मी थांबणार नाही बरं का बरोबर ऐका ना, साधारण कथा हेच आहे का नाही तुमचं? पोरे मला हे बघ तू रागवती माझ्या मी आपला मी जाईन मग निघून येवाय हो पोरगी आहे तुमची काय ती जेवण जात आहे जेवा तुम्ही चालू करा हा करतो तुम्ही हे काय कांदा काकडी धरा धरा. लिंबू दे हा, लिंबू ते काय लिंबू ठेवलंय हे ताटात? बघा, मी लिंबू पिळतो तुमच्यात बरं. तर भाजीत हाय हाय माझ्या हाय, आहे हाय. हो. पिळा पिळा तुम्ही माझ्यातच कशाला तुमच्यात तुम्ही इथं तुमचं ताट राहिलं बाई वाई काय राव तुम्ही मला पिल्यागत मला लय चढल्यागत करताय राव तुम्ही आईला तुमच्यातच पिळतोय काय मी तुमच्यात आईला काय अवघड झालं वेगळं काही अण्णा गप खा बरं, गप जेवा. अजून हे ध्यान तुमचं गेलंय गावात. नाही ऐका पाहुण्याला मटण मार. मी तुम्हाला हड्डी वाढली हड्डी मस्त पैकी खातोय हड्डी जेवा जेवा तुम्ही जेवला का अहो जीव तुम्ही जेवा राव चपात्या घ्या अजून हो का? बघ संजय 500 रुपये खर्च केलाय तुझा ब्रँड तुला आणलाय मला लागते ती आणली काय सावकार एकच बाटली आणली काय? अरे तुला अजून 2 पास तू काळजी करू नको खिशात घालून गपचूप घेऊ गावात गेल्यावर ही तर पी आणि मग पद्धत पी जेवा यासारखं वडा वडा के हा वडली तू घे बर का धनाजी? आला का तू माझं नाव घेतोय सगळ्या गाव सावकर मला म्हणतं तू धनाजी म्हणला आज आणि ते बी अर्धुरच होय डायरेक्ट म्हणजे महापत्रा बरं का तू आपण एकाच गावातले एकाच वर्गात होतो आपण हो का नाही? मला काय लय चालत नाही तर परत जायची आबरू सावकाराची आणि कोणाला सांगू नको सावकार दारू पितोय म्हणून नाही दे दौंडी सगळ्या गावात नाही तसलं काय सांगत नाही बरं का. कसं असतं असं 10 रुपयाला बसलं का नाही दोस्त म्हणून
मग ते आरोतोरच बोलायला लागतं ते तुमच्या लक्षात द्यायचं नाही. बरं घरी गेल्यावर नीट जेवाय घाल नाही तर ती बरं आणि भांडी आपटायची परत मटण खाया घाल सावकाराला तू माझा माणूस आहे. घालायचं ना. हा. परत म्हणचे मग बसावचे जेवायला तुझे जायचे सुद हा बरोबर का. एकच बाटली आणली होय. अजून एक तुला देतो तू काळजी करू नको प्यायचे तेवढं पी आपला काय तिथं गेल्यावर पाहुणचार चांगला झाला पाहिजे नाही तुझी राणी भांडी आपटायची आणि मला काय ते चालणार नाही. काय करू पटकन घेऊन लगेच चटकन जाऊ. चालते चालते बरं जाऊ पहिलं मी सकाळ जेवलो नाही तुझ्या घरी मटण खायचंय म्हणून. बरोबर. आणि ते गुंडळ का बा चल घाल पिशवीत घाल चल उठ. ओरख चल आता लय झाले आहे ना. भुका लागले त्याला का सकाळ धरणं तुझं मटण बघितलं जेवलो नाही मी अजून. हो तर सावकाश उठ पडशील खाली. नाही. हा ती बरं जायच्यात का बा ही सावकाश खाली पडशील लाकडावनं नीट बस उभा राहा. काय पिशवी हा, मी घेतो बाबा. काय ते मला बी जरा चकारलं झालं बरं का माझ्या. लवकर सांगायचं बरं का. हा माझी बायको वाट बघते. चल थांबा थांबा जरा थांबा. सावका सावका खांद्या हात टाक खांद्या हात. माझी बायको आहे ना. असा पाहिजे आपल्याला गडी हात नाही करा तुझा. सावकार धडकता काय मला येऊन. तो कशाला आला रे बाई आडवा. अहो सावकार आपले 15-20 दिवस गाठ भेट तरी आहे का. अरे ती जाऊ दे आता तू हो महत्वाचं बोल. अहो काय झालं वारी पालखीमुळे मी पाळलं होतं मला मटण आणि 10 रुपये आणायचे 1000 रुपये द्या की. आता माझं डोकं नाही ठिकाणी संध्याकाळी भेट. हा तुम्ही कुठं चाललाय. डोक मी चाललोय जेवायला संजयच्या घरी. जेवाय काय बोकडाचं मटण आलं मी येऊ का सावकार. फुकाळीच्या चल निघ. अहो मॅनेज करा की राव मी खायला कमी खातो सावकार राव. येऊ दे की राव संजू भाऊ 90 पाचतो की येऊ दे की येऊ दे की राव. संजय बघ पोटभर जेवायचे. हा पोटभर जेवत. सावकार समजा आला का पांडुरंगावरून आलून काय भेटलाय तुम्ही का आम्हाला इथं. हा काय पांडुरंगाला म्हटलं होतं गाव कसं झालं पाहिजे दारूमुक्त तुमचं काय चाललंय. मी पोटतो काय करताय काय तुम्ही. आला का रे थांबा थांबा. अरे मी काय मला पाय पडे सरपंच पाय पडे मला. अरे बाबा नो नाही थांबा. अरे सावकार अरे थांबा तुम्हाला दोघांचं मला पाय धरू द्या. काय लगा मी पांडुरंगाला मागितलं माझं गाव दारू मुक्त व्हावं. हा आणि तुम्ही लका सावकार तुला तरी काय पाहिजे लका. चुकून झालं चुकून झालं. अरे काय चुकून झालं का. अरे समजू जरा सुधारला का तू. त्याला नको म्हणत होतो मला 10 रुपये. बरं का सरपंच आज दारू आहे ना सावकाराने दारू पाजली मला आज. अरे तुम्ही लका काय जरा थोडा आकलीचा भाग बा. अरे आज दशमीला का हा मी जेवण केलं म्हणलं आता चला रानात पटका मारावा तर मला ही दिसल्या तर सावकारला का तुला आकलीचा भाग नाही लका. सरपंच चला तुम्ही बी 2 घास खाऊन या. अरे काय जेवाय केलंय तुम्ही. हा तुम्हाला हाय का आकलीचा भाग. थांबाय जरा आजच्या दिवस हाय की उद्यापासून आकडच चालू झाला की. हे दारू आणली की अरे या संजूने दारू आणली का तो पाजली का त्यांनी पाजली ती तिकडे झक मारा पण गावाला का तो चांगलं वळण लावायचं सोडून तुम्ही त्याच्यात शिरला. चुकलं चला तुम्ही बी चला जेवाय सरपंच. कुठं अरे जेवाय. अरे त्याला हाय की टायमिंग ला का आखलेला बाग जरा बघा मला जाऊन द्या राहणार. सरपंच चला जेवण येऊ. बाय बाय. तुम्ही मला राणीला आवाज देतो. राणे राणे भया 10 रुपये पिऊन आला. ए राणे ह्याचा मुर्दा बसवला ह्याचा आणि सावकार घेऊन आला अजून. हा ह्यांच्याकडे बघतेच मी पण आता.